सोलापूर हायवेला मुसळधार पाऊस सुरू होता. गाडीचं वायपर बंद. अंधार पडल्यावर समजलं गाडीच्या लाईट देखील बंद पडल्यात. ड्रायव्हरला काही दिसत नव्हतं आणि आम्ही आमचा जीव मुठीत धरून प्रवास करत होतो. हा अपघात नव्हता, ही तर सरकारच्या दुर्लक्षाची खुलेआम हत्या होती. डेपोमध्ये बसेस कबाडखान्यासारख्या उभ्या असतात आणि रस्त्यावर त्या मरणाचे साधन बनतात. महिला कंडक्टर स्वतः सांगते, आम्हालाच आमचा बचाव करावा लागतो. मग सरकारने दिलेली सुरक्षा कुठे आहे? कागदावर. कॉमेडी शोवर कारवाई केली जाते कारण तिथे टीआरपी आहे, शोर आहे, तिकडे 2 दिवसात न्याय होतो. पण बसमध्ये होणाऱ्या अत्याचारांवर नाही, कारण इथे फक्त एक सामान्य माणूस आहे ना, ज्याचं दुःख विकण्यासारखं नाहीये. आज जर अपघात झाला असता, मृताचे फोटो व्हायरल झाले असते, सारे हार घेऊन श्रद्धांजली द्यायला तयार झाले असते, पण जिवंत माणूस सुरक्षित राहावा यासाठी कोणीच काहीही केलं नसतं. माझा थेट सवाल आहे, जर तुमच्या आई बहिणींना सुद्धा दिवसाभर रस्त्यात बसमध्ये सुरक्षित वाटत नसेल, तर अशा व्यवस्थेचा, अशा महाराष्ट्राचा तुम्हाला अभिमान कशाबद्दल? सरकार फिरतंय लोकांच्या टॅक्सच्या आलिशान गाड्या, दिवा, लाईट, बिना ट्रॅफिक. अरे सुधारा आणि लगेच सुधारा, नाहीतर एक दिवस सामान्य माणूसही इतका चिडेल की तो प्रश्न विचारणारच नाही, थेट उत्तर मागणार. आणि ते उत्तर खूप महागात पडेल सरकारला.